नमस्कार विद्यार्थी मित्रो, कालपर्यंत सी टी सेलकडून PCM सेशन 1 आणि सेशन 2 दोन्हीचेही निकाल ऑलरेडी जाहीर झालेले आहेत. येत्या 2-4 दिवसात आपल्या पुढील रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होईल, ज्याला आपण काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणतो. त्या पुढच्या कॅपच्या प्रक्रियेसाठी तुम्हाला आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स आणि वेळापत्रक याबाबत आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहणार आहेत. त्याशी आपल्याला पुढील नोंदणी करण्यासाठी इयत्ता 12वीचे मार्कशीट प्लस सनद दोन्ही आता यावर्षी एकातच आलेलं आहे. टी-सी एक लागेल, 10वीचे मार्कशीट सनद, कास्ट, नॉन क्रिमिलियर जर लागू असेल तर, व्हॅलिडिटी जर झाली असेल तर, नसेल झाली तरी आपण ते ताबडतोब अप्लाय करून घ्यायची. कारण का गेल्या वर्षीपासून आपल्याला एखाद्या कॉलेजचा जर नंबर लागला आणि व्हॅलिडिटी आपल्याकडे नसेल तर आपला प्रवेश रद्द करून आपल्याला ओपनमध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणून करता सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेजला ॲडमिशन घेताना व्हॅलिडिटी देणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या आल्या असेल त्यांची काही अडचण नाही आहे, परंतु ज्यांच्याकडे ते व्हॅलिडिटी नसेल त्या लोकांनी ताबडतोब करून तसा पाठपुरावा करणं खूप गरजेचं आहे. आता डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये सांगितलं 10वीचे 12वीचे मार्कशीट सनद, टी-सी 12वीचा, कास्ट, नॉन क्रिमिनल, व्हॅलिडिटी. समांतर आरक्षणामध्ये आपल्याला जर काही प्रकल्प मध्ये जमीन गेली असेल किंवा अपंगत्व असेल, असे काही समांतर आरक्षण असेल तर ते डॉक्युमेंट आपल्याला काढणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला या सगळ्या डॉक्युमेंटच्या आधारे कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होतील. आम्ही तुम्हाला त्या आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या ग्रुपवरती कळवू आणि आपण सर्वांनी नाव नोंदणी करण्यासाठीच आहे. एकदा का आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतरचा मुद्दा उपस्थित होईल आपल्याला कॉलेज निवडण्याचा. हे पहा, तुम्हाला CET-मध्ये मिळालेले पर्सेंटाईल यानुसारच यावर्षीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये तुम्हाला कॉलेजचे अलॉटमेंट कोणतं मिळेल कोणतं नाही हे प्रेडिक्शन करता येणार आहे. याबाबतीत गेलेल्या 2-3 वर्षाचा डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे. या डेटाच्या आधारे आपण तुम्हाला तुमच्या SMLनुसार, तुमच्या स्टेट मेरिट रँकनुसार, तुम्हाला पडलेल्या पर्सेंटाईलनुसार आम्ही योग्य ते कॉलेज जिथे चांगलं ॲकॅडमिक आहे, राहण्याची सोय आहे, या सगळ्या बाबतीचं मार्गदर्शन करू. आपल्या टक्केवारीनुसार चांगलं कॉलेज काढून देण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आपल्या सेंटरला उपलब्ध असतात. याबाबत आम्ही एक स्वतंत्र कार्यशाळा देखील विविध कॉलेजचे तज्ज्ञ मंडळी बूमला येतात आणि ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. कॉलेजची लिस्ट काढण्यासाठी यावर्षी आपण एक वेगळा उपक्रम राबवला आहे. कॉम्प्युटरच्या माध्यमातून तुमच्या पर्सेंटाईलनुसार गेल्या 2-3 वर्षाचा डेटाचा अंदाज घेऊन एक प्रॉपर 40-50 कॉलेजची यादी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. पेक्षा तुमच्या इच्छेनुसार जे सिटीज, ज्या ब्रँच, जसं की कोणाला कॉम्प्युटर पाहिजे असेल, कोणाला IT पाहिजे असेल, कोणाला ETC पाहिजे असेल, कोणाला मेकॅनिकल पाहिजे असेल, हे तुमच्या आवडीनुसार ब्रँच आणि तुमच्या आवडीनुसार सिटी या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने आपण त्या याद्या तयार करणार आहोत. आणि यादी तयार केल्यानंतर त्या यादीमध्ये तुम्हाला वाटलं की बाबा एखादा कॉलेज नको आहे, एखादी सिटी नको आहे, त्याची देखील बदल करण्याचे चान्सेस आपण तुम्हाला देतो आहे. जेणेकरून आपल्या इथून होणाऱ्या काउन्सिलिंगमधून सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल. ॲकॅडमिक प्लेसमेंट, त्यांचा LPA आणि त्या ठिकाणी शिकवत असलेलं नॉलेज, त्या ठिकाणी राहण्यासाठीची व्यवस्था, मुलींचे सिक्युरिटी इत्यादी सर्व बाबी आपल्याला या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये या ठिकाणी आपल्याला अतिशय माफक शुल्कात या ठिकाणी मिळणार आहेत. ज्या गोष्टी पुण्याला, लातूरला, बारामतीला किंवा मोठ्या मेट्रो सिटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात किंवा बघायला मिळतात, त्या बाहेर कुठल्याही शहरात न जाता ही सुविधा आपण गेल्या कित्येक वर्षापासून बूममध्ये आपण करतो आहे. आपण सर्वांनी अशा प्रकारची काउन्सिलिंगचे फॉर्म रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत, आपण यावं, नोंदणी करून घ्यावी आणि मग खरी प्रक्रिया जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला ते आवश्यक ते डॉक्युमेंट्स. आता आम्ही तुम्हाला एक काउन्सिलिंगचा रजिस्ट्रेशन केली, नोंदणी केली, त्याची फीस भरली की आम्ही तुम्हाला सगळी यादी चेकलिस्ट देतो आहे. त्याप्रमाणे तुम्ही प्रिपरेशन करायचं आहे. या 4-5 दिवसामध्ये तुमची पुढची प्रक्रिया सुरू होईल. आपण सर्वांनी त्यावेळेस सगळे डॉक्युमेंट घेऊन पुढील प्रक्रिया करण्यासाठी यावं. सगळं मार्गदर्शन आणि सगळे फॉर्म भरणे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका छताखाली म्हणजे हायनफुटेकमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. धन्यवाद.